नमस्ते ताईंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर प्रश्न होता ताईंचा, की माझं जे मानधन आहे ते पोस्टात येत होतं. माझं जे मानधन आहे ते जनधन खात्यात येत होतं. माझं जे मानधन आहे ते एडीसी बँकेत येत होतं. नॅशनल बँकेत येत नव्हतं. तर मी आता केंद्राचं मानधन येण्यासाठी कोणती कागदपत्र द्यावे? बरोबर ना? तर कोणत्या बँकेचे द्यावे? हा पण एक प्रश्न आहे. तर तुमचं मानधन हे यापूर्वी पोस्टात येत असेल, आपल्या ज्या बँका आहेत सहकारी बँका तिथे येत असेल किंवा जनधन खात्यात येत असेल, तर आता मात्र केंद्राचं मानधन तुम्हाला हवं असेल, तर केंद्राचं मानधन मिळवण्यासाठी तुम्हाला नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असणं खूप गरजेचं आहे आणि नॅशनलाइज बँकेचंच तुम्हाला चेकबुक द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासबुक असेल आणि चेकबुक असेल. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला हे नॅशनलाइज बँकेचे द्यायचे आहेत आणि त्याला आधार सीडिंग केलेलं असावं. सोबतच NPCI मॅपिंग केलेलं असावं. ते बँकेच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. तुम्हाला जर कळलं नसेल तर NPCI मॅपिंग म्हणजे काय? तर NPCI मॅपिंग केलेलं असावं, त्याला कनेक्ट असावं, आधार संलग्न ॲप आहे, आधार फीड केलेला असेल, मोबाईल नंबर त्याला लिंक असावा. अशा आशयाचं जे खाते पुस्तकाचे डिटेल्स आहे, त्या खात्याचे डिटेल्स आहे, ती तुम्ही ऑफिसला जमा करायची आहे. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न होता, की माझं मानधन सहकारी बँकेत येतं, तर मी आता त्या बँकेचं पासबुक देऊ का? तर अजिबात चालणार नाही. तुम्हाला सहकारी बँका असतील किंवा पोस्टात खातं असेल, जनधन खातं असेल, जनधन खातं हे सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. ज्या बऱ्याच भगिनींचे खाते हे जनधन खात्यामध्ये होते, तर जनधन खातं सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट करा, तरी ते चालतं आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्र ऑफिसला देऊ शकता. आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये की या प्रकारचे कागदपत्र हे असे मागवण्यात आलेले आहेत बघा. तर आमच्याही ऑफिसने आता हे मागवलेले आहेत. परंतु आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता, की बऱ्याच ताईंना हे माहीतच नाही. त्यांना वाटतं, की माझं मानधन इथं येतं सहकारी बँकेत, त्यामुळे मी तिथलंच देईल. तर तसं काही करू नका. नॅशनलाइज बँका म्हणजे ज्या राष्ट्रीयकृत बँका असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, SBI आणि CBI अशा प्रकारच्या बँकेच्या खात्या नसेल तर खातं खोलून घ्या, त्याला आधार लिंक करून घ्या आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट्स ऑफिसला पाठवा. तर SNA प्रणालीमध्ये केंद्राचं आणि राज्याचं एकत्रित मानधन येण्यासाठी ही डॉक्युमेंटची पूर्तता करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला जमा करून द्या. या आणि अशा ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्या मनात याविषयी अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करील. जय शिवराय, जय भीम आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.